गेली अनेक वर्ष डॉक्टरकीचा व्यवसाय करणाऱ्या संतोष पोळचं वास्तव समोर आल्यावर वाई शहरामध्ये खळबळ उडाली आहे। अशाच काही वाईकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। या प्रकरणाचा धक्का सगळ्यात जास्त कुणाला बसला असेल तर तो इथल्या धोमच्या ग्रामस्थांना। त्यांच्यासाठी हे सगळंच अकल्पित आहे। त्यांच्या परिसरामध्ये, त्यांच्या गावाच्या परिसरामध्ये असं काही घडू शकेल याची कधीही त्यांनी कल्पना केली नसेल। आपल्यासोबत गावचे सरपंच आहेत। त्यांच्याविषयी असं कधीच वाटलं नव्हतं। ते चांगले एक डॉक्टर होते आणि त्यांनी तसं गावात सामाजिक कार्य पण पहिल्यांदा केलेलं आहे। असं कुणालाच कधी वाटलं नव्हतं की असं करतील म्हणून। ते 20 वर्षापासून काही गावामध्ये काय राहिलेलेच नाहीत। 20 वर्षाच्या पूर्वी असायचे, पण जास्त गावाशी म्हणजे एवढं हे नव्हतं। त्यांच्या गावाच्या बाहेर शेती त्या तिकडे जास्त वावर होता त्याचा। या गावातला कोणी आहे का? या गावातलं या गावातल्या आहेत ना, दोन लेडीज आहेत। दोन लेडीज आहेत। ओके, त्यांची घरं इथंच आहेत? त्यांची घरं इथंच आहेत। आणि डॉक्टरचं घर कुठं आहे? म्हणजे तिथेही काही एक मृतदेह आढळून डॉक्टरचं काय ह्या आळीतून गेलं ना, इथं जवळपास तिथे एक मृतदेह आढळून आला घरामध्ये, बरं स्वतःच्या राहत्या घरामध्ये। पण तो वास्तव्याला इथं नव्हता, तो बाहेर राहायचा। पण त्याने केलेलं आहे तो पूर्वी 15-1 वर्षापूर्वी केलेलं आहे त्यांना। आमची वनिता गायकवाड गेली 2006 साली राखी बांधण्यासाठी। ती त्याच्याकडे ती आजारी तब्येत बरोबर नसल्यामुळे ती ट्रीटमेंटला जायची। तिला तो गंभीर स्वरूपाचा आजार सांगायचा आणि खोट्या लॅबकडून खोटी असा आजार आहे तसा आजार आहे असं रिपोर्ट आणायचा। आणि एक ज्यांनी ती ज्या दिवशी गायब झाली त्या दिवशी तो परत इथं आलाय की त्या आजारी होत्या असं होत्या। आणि त्यानंतर मग तपास यंत्रणा पोलिसांची चालू झाली। त्याच्यात 2 पोलिसांना त्यांनी अँटी करप्शन करून पकडून दिले आणि ते प्रकरण तिथल्या तिथे ते दाबलं। परत मग असं कुठलं तरी काहीतरी करायचं, त्या अधिकारावर दबाव आणायचा, ह्याच्यावर दबाव आणायचा आणि स्वतः अगदी शाबूत राहायचं की मी त्यातला गुन्हेगार नाही, मी समाजात असा। मग त्या ह्या डॉक्टरची ओळख, त्या डॉक्टरची ओळख आणि हे सगळं प्रकरण हे आत्ता हे जेव्हा ही मंगल जे सापडल्या तेव्हापासून हे प्रकरणे सगळी धसायला लागली। ह्या ह्याच्यात आता हे वेताळ साहेब आणि पुढारीचे वार्ताहर यांनी रोज पेपर लावून धरलं आणि इथले काही लोकांनी बरोबर त्यामुळे तो गावला नाही। तर आत्ता सटकत होता, तर अजून बरेचसे मुर्दे ह्या गावात पुरले असते ज्यांनी भागात या धरणात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।